पवार गट आणि आमच्यातील जागा वाटप संपलं असून आमच्यात फार मतभेद नाही असं खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य समोर आलंय। शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची मानसिकता लागते ती आमच्या दोघांमध्ये आहे असं राऊत म्हणाले। काल दिवसभर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा जो पक्ष आहे प्रमुख त्यांच्याशी आमची चर्चा काल सुरूच होती। आम्ही काल जयंतराव पाटील आम्ही सगळेच काल चर्चेला बसलो होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्यातले बरेचसे जे काही पेच होते ते सुटत चाललेले आहेत। शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची एक मानसिकता इच्छा लागते ती आमच्या दोघांमध्ये आहे आणि आम्ही त्यानुसार अनेक जागांवरचा जो तिढा आहे तो सोडवलेला आहे। अर्थात त्याच्यामध्ये माननीय पवार साहेब असतील उद्धवजी असतील यांचं मार्गदर्शन असतं आणि त्यानुसार बऱ्याचशा गोष्टी दोन पक्षांमधल्या आता मोकळ्या झालेल्या आहेत। संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागा वाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचं म्हटलं होतं। त्यावरून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला। त्यानंतर आता आम्ही कुणावरही व्यक्तिगत टीका केली नसल्याचं म्हणत राऊतांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्षानं राज्यात स्थान द्यावं असं संजय राऊत म्हणाले। यावर आता नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। बघा ह्याच्यावरती मी आता कोणते भाष्य करणार नाही। मी कधीही कोणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी केलेली नाही। माझी भूमिका ही पक्षाची असते, धोरणात्मक असते आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या परवानगीशिवाय मी कधी काहीही बोलत नाही। सिस्टीमच्या बद्दल बोलले आणि मी त्यांना सिस्टीम सांगितलं। आखरी पक्षाचा हायकमांड असतो, हायकमांडला आखरी या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात। आखरी निर्णय हायकमांड घेतं। पण म्हणजे तुमच्यातला वाद निवळलाय का? दोघांमधला वाद आमचा वादच नाही। अरे आमचा सागर वादच नाहीये, आमचा वादच नाहीये, पण तुम्ही वाद निर्माण करताय चॅनलवर। राष्ट्रीय पक्षानं प्रादेशिक पक्षालाही राज्यामध्ये स्थान द्यावं ही आमची भूमिका असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। व्यक्तिगतरित्या कोणावरही कोणतंही मत प्रदर्शन केलेलं नाही, तेवढी सभ्यता। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या चतुर्थ श्रेणी कामगारांना नवीन भरतीमध्ये सामावून घेणार नसल्याचं समजतंय। त्यामुळे या कामगारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। परीक्षा काळात शिक्षकांना निवडणूक कामं ही मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराचं उल्लंघन आहे असा दावा करून शिक्षकांना निवडणुकीची कामं लावणाऱ्या परिपत्रकाला पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं। गिरणी कामगारांसाठी घरांची निर्मिती करण्यासाठी राज्य सरकार आणि 2 खासगी विकासक कंपन्यांमध्ये नुकताच करार करण्यात आला। पण गिरणी कामगारांनी मुंबई बाहेरील या 81,000 घरांच्या प्रकल्पाला विरोध केला। पुण्यात आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीनं तसे निर्देश दिलेत। श्याम मानव यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात गोंधळ घालत पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली होती। गोंधळ घालणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। जळगावच्या स्वामी समर्थ केंद्राचं अतिक्रमण हटवण्याला विरोध करत मनसेच्या कार्यकर्त्यांसह 10 ते 15 तरुणांनी अॅडव्होकेट सुशील अत्रे यांच्या घरावरती दगडफेक केली। या जमावाकडून अत्रे कुटुंबियांना शिवीगाळ करत प्रचंड गोंधळ घालण्यात आला। हलक्या व्यावसायिक वाहनांची नोंदणी करण्यासाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही, कारण या वाहनांच्या नोंदणीचे अधिकार राज्य परिवहन विभागानं वाहन विक्रेत्यांना दिलेत। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी 5 जणांना अटक झाली आहे। डोंबिवलीतल्या सराईत गुन्हेगार नितीन सप्रेच्या टोळीचा सहभाग यात उघड झाला असून सप्रेसोबतच त्याच्या अंबरनाथ आणि पनवेल इथल्या साथीदारांना देखील अटक झाली आहे। सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खाननं नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली। पोलीस प्रशासन सुद्धा अधिक सक्रिय झालंय। राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वर्षभरातील राष्ट्रीय आणि राज्य सुट्ट्या तसंच अन्य सुट्ट्या विचारात घेतल्यानंतर 234 दिवस कामकाज अपेक्षित आहे। त्यामुळे हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या कमी कराव्या लागण्याची शक्यता आहे। राज्य शासनानं राज्यातील 32 निसर्ग पर्यटन स्थळांना 7,245 कोटींचा भरघोस निधी दिला। यात ताडोबासोबतच विदर्भातील 9 वनपर्यटन स्थळांचा समावेश आहे। मात्र मेळघाटासोबतच पेंच व्याघ्र प्रकल्पाला वगळण्यात आलंय। सणासुदीत आठवड्याला 25,000 विमान फेऱ्या होणार आहेत। विमान फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी विमान कंपन्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे अनुमती मागितली आहे।
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कसारा स्थानकात कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 22 तासांच्या या ब्लॉकमुळे 22 लोकल सेवा नजीकच्या स्थानकापर्यंतच धावणार आहेत. त्यानंतर एक मोठी बातमी आहे. सयाजी शिंदे यांनी अभिनेता ते नेता असा नवा प्रवास सुरू केलाय. सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. झाडांसाठी आपल्याला वनमंत्री व्हायची इच्छा आहे आणि गावागावात देवराई आणि देशी झाडांची नर्सरी सुरू करायची आहे. हे निर्णय घ्यायचे आहेत म्हणून राजकारणात आलोय अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदेंनी दिली. सयाजी शिंदे अजित पवार गटामध्ये सामील झालेत. गावागावात देवराई आणि नर्सरी सुरू करायची आहे आणि म्हणून राजकारणात आलो असं न्यूज 18 लोकमतशी बोलताना सयाजी शिंदेंनी सांगितलं. कमिटमेंट काय दिली? काही विधान परिषद वगैरे देऊ किंवा असं काही मोकळ्या मनाने सांगा. नाही, मोकळेपणानं सांगायचं झालं तर मला जेव्हा विचारलं की तुम्हाला काय अपेक्षित आहे का, तर मी म्हटलं मला MLC काय, MP काय आणि असली पदं ह्यातलं काही खरंच कळत नाहीये. मी तसा हेतू ठेवून आलेलो नाही. मला तुम्ही सांगितलं म्हणून मी आलो. पण माझं एक नक्की आहे, तुम्ही मला फॉरेस्ट मिनिस्टर करणारे मोठी बाब आहे पण मला फॉरेस्टच्या काही जबाबदाऱ्या दिल्या आणि खरंच फॉरेस्टसाठी माझ्यावर पक्षाने काही जबाबदारी दिली आणि मिनिस्टर केलं तर हिरवी मशालच उभी करीन महाराष्ट्रात फॉरेस्टचे सगळे प्रश्न मिटवून टाकेन. म्हणजे आपल्याकडे नर्सऱ्या चांगल्या नाहीत. आपल्याला गवताची नर्सरी असायला पाहिजे, आपल्याकडे वेलीची नर्सरी असली पाहिजे, झुडपांची नर्सरी असली पाहिजे, गावागावात देवराई असली पाहिजे, पुढच्या पिढींना पुरून उरणारी झाडं बिया पुढे शिल्लक राहिल्या पाहिजेत. ह्या दिशेने काही स्ट्रॅटेजी राबवली पाहिजे का नाही राबवली पाहिजे. परभणीच्या पूर्णा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आणि सोयाबीनला मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी हैराण झाला. यावर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सोयाबीनच्या उतार्यात मोठी घट झाली. धनत्रयोदशीपूर्वीच सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ बघायला मिळते. दिवाळीपूर्वी सोन्याच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रतितोळा 78,000 रुपयांवरती गेलाय. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा यवतमाळमध्ये हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळालाय. गेल्या 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस बरसलाय. त्यामुळे पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालं. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात वीज अंगावर कोसळल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर नगरदेवळा परिसरात वीज कोसळून 2 वासरांचा देखील मृत्यू झाला. यवतमाळच्या वणी इथे वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा मोबदला द्यावा आणि शेतीला तार कुंपण घालावा अशी मागणी करण्यात येते. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. तुळजाभवानी देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. भाविकांची गर्दी लक्षात घेत मंदिर संस्थाननं मंगळवारपर्यंत घाटशिळ रोड वाहनतळ इथे बिडकर पायऱ्यांवरून मंदिरात प्रवेश देण्याची मुदत वाढवली आहे. बीडमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपीला भेटण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यासोबतच तरुणांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. या प्रकरणी 4 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. बिहारमधील बांका इथे एका वेगवान ट्रकनं 5 कावड यात्रेकरूंना चिरडलं. या अपघातामुळे संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांवरती दगडफेक करून जाळपोळ सुरू केली. हरिद्वारमधील लक्सर इथे एका घरावरती हल्लेखोरांनी गोळीबार केला. याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. छत्तीसगडमध्ये बलरामपुरात एका कार स्वारानं घराबाहेर खेळणाऱ्या मुलाला चिरडलं. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. यूपीच्या अमरोहामध्ये मुलांच्या भांडणात 2 गटात हाणामारी झाली. दोन्ही बाजूंकडून दगडफेक करण्यात आली. मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये चोरट्यांनी पोलिसांसमोर गोदामाची तोडफोड केली. दरवाजा उघडून लाखोंचा माल फेकला. गुंडांच्या गुंडगिरीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय.